विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आले। पिंपरी चिंचवडच्या समाज कल्याण हॉस्टेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। पिंपरीमधल्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थिनींनी पिझ्झा मागवला होता, मात्र हॉस्टेलमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यास बंदी आहे। त्यामुळे हॉस्टेलच्या प्रमुखांनी या मुलींकडून स्पष्टीकरण मागवलं। नेमक्या कोणत्या मुलीने पिझ्झा मागवला हे स्पष्ट झालेलं नाहीये। अखेर हॉस्टेल प्रमुखांनी चारही मुलींना एका महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये येण्यास बंदी घातली। अशा चुकांसाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदीचा नियम आहे का असं विचारत पालकांनी कारवाईवर संताप व्यक्त केलाय। देण्यात आली, अशी काही कारवाई केलेली नाहीये। हॉस्टेलचा हा नियम आहे की वरती पार्सल घेऊन जायचं नाही किंवा बाहेरचे पदार्थ जे काय असतील ते बाहेरूनच खाऊन वसतिगृहात प्रवेश घेणे। पण त्याच्या व्यतिरिक्त रूम मध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळल्याबाबत आमच्या ज्या रेक्टर मॅम आहेत त्यांच्याकडे ही खबर गेली की अशा मुलींच्या रूम मध्ये पिझ्झाचा बॉक्स सापडला आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी फक्त आम्हाला वॉर्निंग पत्र दिलं होतं। रस्टिगेशन असा काही इश्यू झालेला नव्हता। तर पिझ्झामुळे गृहातील खोलीमध्ये पिझ्झाचा बॉक्स आढळून आल्याने 4 विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आली होती आणि त्या विद्यार्थ्यांना 1 महिन्यासाठी त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल असं समज देण्यात आलं होतं। याविषयी बोलण्याकरिता आपल्यासोबत वसतिगृहाच्या गृहप्रमुख मीनाक्षी नरहरे मॅडम आहेत। वसतिगृहाचा नियम आहे की विद्यार्थिनींनी बाहेरचे खाद्यपदार्थ वसतिगृहामध्ये आणू नयेत, कारण इथे विद्यार्थिनीला पोटभर जेवण दिलं जातं। शिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ आणले तर विषबाधा पण होऊ शकते, नाकारता येत नाही। शिवाय पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरामध्ये जीबीएसचे पेशंट पण फार वाढलेले आहेत। त्यांच्या रूममध्ये आम्हाला पिझ्झाचा बॉक्स सापडलेला आहे, परंतु त्या चौघीपैकी एकही मुलगी मान्य करत नव्हती। म्हणून त्यांना एक समज द्यावी की यापुढे असं त्या वागू नयेत, म्हणून त्यांना एक फक्त समज देण्यात आलेला आहे, पत्र देण्यात आलं आहे, परंतु त्यांना वसतिगृहातून काढण्यात आलेले नाही। या तिन्ही मुली हॉस्टेलमध्ये आहेत आणि त्यापैकी एक जी मुलगी आहे ती पालकांसोबत घरी गेलेली आहे। बाकी मुलींना कोणालाही वसतिगृहातून काढलेलं नाही, फक्त एक समज पत्र दिलेलं आहे। 3 मुली तर रेग्युलर कॉलेज पण करतात, व्यवस्थित त्यांचं दैनंदिन कामकाज पण चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये। त्या मुली वसतिगृहात राहतात आणि ही चौथी जी मुलगी आहे ती जेव्हा हॉस्टेलमध्ये येईल तेव्हा ती सुद्धा हॉस्टेलमध्ये राहणार आहे। तिच्यावरही कसली कारवाई होणार नाहीये। गोपाल मुडकर, साम टीव्ही न्यूज।